हॅलो गाय, तुमचं यूट्यूब चॅनलवरती मनावून स्वागत. मी रात्री जस्ट देवप्रयागपाशी मुक्काम केलेला, कारण की खूपच पाऊस होता आणि त्यात माझी बॅग बी सगळी भिजलेली. मी 2 दिवस झालं वल्याच कपड्यावर आहे, म्हणून तिथं मुक्काम केला. आता देवप्रयागच्या पुढे 4 किलोमीटर पुढे आलो या. आता जस्ट पाऊस चालू झाला म्हणजे रेनकोट घालावा, आणि त्यात भूक पण खूप लागलेली. 4 किलोमीटर पुढे आलो, पण मला कुठं हॉटेलही काय दिसत नाही. जस्ट आता हॉटेल दिसलंय, हे बघा. आता काहीतरी खातो पुढे गेल्यावर म्हणतं तुम्हाला दावावं. आता हे वातावरण बघू शकता. त्यात खूपच अक्षरशः 2000 किलोमीटर मी सायकल चालवली, पण मला एवढा कधी ताप झाला नाही. पण ही केदारनाथ 230 किलोमीटर ऋषिकेशपासून आहे, पण तो तसा घाट आहे. आणि अक्षरशः मला ती 2000पेक्षा ना ही 230 किलोमीटर मला खूपच वाटायला लागले, कारण की पाय पण खूप दुखायला लागले. तर अक्षरशः कंटाळा असा येतोय ना. आणि त्यात हॉटेलमध्ये काय खावं तर 30 रुपये नुकतं पाणी बॉटल आणि 20 रुपयाला, आणि मॅगी तर 100 रुपयाला फुल आहे. आणि पैसे पण खूप आहेत. आता चांगला रेनकोट घ्यावा तर कमी कमी 1,500 ते 2,000 रुपये आपलं सहज जाणार. आणि आपण काय एवढं पैसे वेस्ट घालू शकत नाही, जर की आपल्या पैसे फक्त आता 2,400 रुपये फक्त उरले ती. आता हे बघू शकता. आणि त्यात एवढं खूपच कंटाळा होती. आणि त्यात सायकल मी चालवून व्हिडिओ करू शकत नाही, कारण की सायकलला स्टँड नाही. बघू शकता आता हे पंजाबी लोक आपल्या स्टँड पण ना सायकलीला. आणि त्यात काय करायचं माझं डोकं चाललं नाही. एवढा अक्षरशः ना एवढी मी सायकल चालवली, मला कधीच कंटाळा आला नाही. पण आता हे ना या घाटात ना टोटल केदारनाथ बद्रीनाथ येस्तोवर टोटल हे सगळा घाटच आहे. आधीमध्ये प्लेन रस्ता आहे, फक्त 5-6 किलोमीटर मी सायकल चालवू शकत नाही. आणि सायकल मला ढकलून नेण्याशिवाय दुसरा माझ्याकडे ऑप्शन नाही. खूपच अक्षरशः एवढा कंटाळा येतो ना. आज भूक पण खूप लागते. चालतं आता हॉटेलमध्ये जाऊया. आपण काहीतरी पोटपाण्या बंदच केला पाहिजे, कारण की उपाशी आपण चालू शकत नाही, कारण की पाऊस पण खूप आहे. आणि हो म्हणजे आता कोट आहे, पण सगळं कपडे ओले होते, तेवढाच आधार आपला उठते. चालतंय हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी आपण खाण्या बंदोबस्त करू. चला आता जस्ट आलो हॉटेलमध्ये. दादासनी चहा बनवायला लावलाय. आता खूपच भूक लागली आहे. खूपच असं संकटातून बाहेर पडायला लागतंय, कारण की हो घाट आहे ना ऋषिकेशपर्यंत एवढं काही टेन्शन नाही, पण तिथून खरं आपली कटी परिस्थिती चालू होती केदारनाथ बद्रीनाथपर्यंत. आता आधीमध्ये जास्त मी 200-300 रुपये घालू शकत नाही, हे मी ह्याच्यावर बघतो. खरं म्हणजे तुम्हाला चेष्टा करतो ना. आत्तापर्यंत एवढं तू बाहेर आहे, पोटभर काय जेवलेलं नाही, तर खूपच कष्ट करायला लागते. आता हे बघू शकता. दादा म्हणजे चहा बनवा आणि चहासोबत आपलं किरंबी खातो. जास्त कुठल्या व्हिडिओमध्ये भेटतो तर काय खाऊन घेतो. चला तर जाऊया, थांबून काय फायदा नाही. बघा आता एक चहा 20 रुपये आणि किरंबी घेतली, टोटल 40 रुपये बिल झालं. आता त्यात मॅगी घेतली असती तर 100 रुपये गेलं असतं. मग असं जे करायला लागतंय, बाहेर पडलं ना लय ॲड मारून जमत आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये खावा, हे खावा ते खावा. आता बघा किरंबी आणि चहा टोटल बिल झालं 40 रुपये. चालतंय, पाऊस पण येतोय बघू शकताय तुम्ही. थांबू काय फायदा ना, आता गेलं पाहिजे आपल्याला. आणि त्यात बॅग पहिल्यांदा भिजली सगळे, आम्ही तर परत कपडे ओलाय, तर थांबून काय फायदा नाही, गेलं पाहिजे आपल्याला. कधी येतं केदारनाथ असं झालंय. चालतोय पण रस्ता काय लांबतोयच. एवढा ताप मला अगोदर काही झाला नाही. हे बघू शकता, नदी पण जाईल तसे पुढे जातेच. हे डोंगर बघा, उंच पहाड आहे खूपच. या साईडने सांगतोय, रान साईडने चालतोय. नाही चाललं पाहिजे, पण काय करायचं, वरनं कधी दगड कसं सांगू शकत नाही हो, म्हणून त्या साईडने चालू शकत नाही. आणि ह्या साईडने चालायला लागते. रान साईडनं आता माणसाने कळत नाही का. आता आपल्यावर सायकल हे बघू शकता. बापरे, कशी लोक राहत असतील विचार करा तुम्ही. हे बघा, आहे का, खरंच मानलं पाहिजे राव्यासनी. आणि त्यात खूपच त्रास होतोय. आता एवढं सायकल चालवलं कधीच एवढा कंटाळा आला नाही. पण अक्षरशः ऋषिकेश झाल्यापासून ऋषिकेश 4 किलोमीटर चालत आलो. सायकल ढकलत तर जायचं, चालवायचे नाही सायकल. अहो हे बघू शकता तुम्ही. आधीमध्ये तरी आता ही पुढं 5-6 किलोमीटर अंतरावर दुकान आहे ती. आधीमध्ये नाही पाणी प्यायचं. आता पाणी पण घेतलं नाही. अहो 30 रुपयाची बाटली, कुठं पाणी घेत बसता. त्यात कुठं तर हॉटेलमध्ये पाणी प्यायचं. ही गाडी त्या 10 मिनिटाला गाडी गेली, आणि त्यात मग आपण एकटेच. आणि त्यात एक जोडदार गावलाय, ते चालत म्हणजे वयस्करच आहे हो, त्याला एकट्याला कुठं सोडून जाणार आहे. आता ही घर दिसते तर राव शपथ खूप भारी वाटतं. या आपल्या इथल्यापेक्षा भारी नाही बघत. क्या चव बाजूनं कालवा सांगा.
हे शांत वातावरण किती बघा आहे का कालवा पाऊस येतो या. आणि चला तर आपण पुढे जाऊया. असंच ही नदी पण बघू शकता तुम्ही. खूपच आणि रातचं 6च्या पुढं टू व्हीलरवाला असो नाही तर सायकल कोणी सुद्धा संध्याकाळचं जाऊ नये. कारण की खरं सांगतोय, कारण की मोठ्या गाड्या कसा आहे जनावर लोक रातची खाली येते ती शक्यतो दिवसात नाही पण संध्याकाळी येते. आणि त्यात टू व्हीलर सायकल घेऊन जाणं रिक्स आहे हो. कुठं टेन्शन घेत बसता. आता ही बघू शकताय तुम्ही. चाल कधी माझ्यासारखं बाय चान्स तुम्ही आला तर शक्यतो सगळं साहित्य असू द्या. म्हणजे तुमचा रेनकोट भिजता कामा नाही, तुमची बॅग पण भिजता नाही आणि तुमच्यापाशी टॅबलेट असाव्या. बाबा तुमचं कधी डोकं दुखलं पोट कधी दुखलं सांगू शकत नाही. कारण की माणूस कधी आजार पड सांगू शकतो नाही. त्यामुळे टॅबलेट शक्यतो तुमच्या संग असाव्या. आणि खरं म्हणजे खाण्याची वस्तू पण असावी. कारण की इथं खूप महाग आहे. त्याच्यावर ऋषिकेशपर्यंत तुम्हाला एन्जॉय वाटेल. आणि तिथनं खरं म्हणजे आपला कठीण रस्ता चालू होतो. संकटानं कसं बाहेर पडायचं ती खरं म्हणजे तेव्हा कळतं. कारण की ऋषिकेशपासून 4 किलोमीटर पुढं जे असा खतरनाक रस्ता आहे ना, सगळा डोंगरच आहे. तुम्हाला कुठं प्लेन रस्ता असं बघायला भेटणार नाही. आणि तुम्हाला गावं सांगतो धावतो इथं तर वरी नदी बघू शकता. खरं खतरनाक रस्ता आहे. आता इकडे बघा, आता ही वाहतं पाणी आहे. आता हे वाहतं पाणी बघू तुम्हाला झूम करून धावतो. ही शांत पाणी नाही म्हणजे स्पीड पाण्याला आहे. आणि ही गावं पण आहे ती बघा वरती. आणि इकडे पण बघू शकता. म्हणून तुम्ही ना कधी पण माझ्यासारखं बाय चान्स आला म्हणून सांगतोय. कारण की मला माहीत नव्हतं. मी म्हणतात हे 4-5 दिवसात मी कोचिंग केदारनाथला, पण मला माहीत नव्हतं ह्यो रस्ता असायची. आणि खरंच म्हणजे केदारनाथ बद्रीनाथपर्यंत आहे ना खूप कठीण परीक्षेचा रस्ता आहे. त्याच्यावरून तुमच्या सगळं साहित्य असणं आवश्यक आहे. आणि जेवण का चपाती तुम्ही काय ठेवू शकत नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही आपलं चिप्स बिस्किट तिकट ठेवू शकता ना. म्हणजे बाबा पोटाला बायचाच आधार. आणि तुमच्यापाशी बाबा आणि सायकल असली, सायकल कशी आपलं म्हणजे सगळं साहित्य टोटल असावं. बायचान्स पंक्चर झाला तरी तुम्हाला खोलता आलं पाहिजे. पंप असणं, हवा गेली बाबा हवा सुद्धा मारू शकता. म्हणून सांगतो मी काय तसं आणलं नव्हतं. म्हणजे मी डायरेक्ट प्लॅन केला नव्हता. नाहीतर आणि पहिल्यांदा आलो आणि त्यात ब्लॉग पण मी आता घरापासून निघाल्यापासून करतोय. आता पाड बघू शकता. आणि तुम्हाला पाडचा विषय सांगतो, तुम्ही कधी पण केदारनाथला आला तो रॉंग साईडनं चालायचं. कारण की आपली 30 साईट आहे ना तिकडून नाही चालायचं कधी. कारण की वरनं कधी दगड कोसल. कारण की या पावसात दिवस असतात आणि माती लूज होती पावसानं. आणि कधी कोसल सांगू शकत नाही. मग रॉंग साईडने चालायचं नाही. आणि लय उंच डोंगर आहे ती. मी पहिल्यांदा एवढं बघितलं तुम्हाला सांगतो. इकडं बघू शकता एवढं खतरनाक रस्ता आहे ना. आणि त्यात आता पुढे गेलो असतो पण लय पुढे जायला नको. नाही तर इथनं गेलो ना खाली रामनाम सत्य तुम्हाला हाल कुकून टाकायला लागेल तिथून. आणि लाकडाचं नियोजन करावं लागेल. म्हणून सांगतो तुम्हाला कधी बायचान्स आला तर टोटल सगळं साहित्य ठेवा. छत्री, रेनकोट, बॅग पण भिजली नाही पाहिजे, तुम्ही पण भिजला नाही पाहिजे. आणि त्यात खूपच कंटाळा अक्षरशः. एवढं 2000 किलोमीटर सायकल चालू पण एवढा त्रास कधी नाही झाला मला. आणि त्यात मी सायकल चालवून तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. कारण की तुम्हाला सांगतो हँडल या सायकल काही कंडिशनमध्ये नाही. आणि हँडल एका साईडला वळतो लगेच. आता हे बघू शकता किती खोल आहे मला सांगा. आणि एका तर सायकल पकडू शकत नाही हो मी. अरे बापरे हे बघा आहे का सायकल पडली. म्हणून सांगतो तुम्हाला मी सायकल खूप लोक म्हणजे अशी बोलत असलेली हो सायकल चालवत व्हिडिओ करत नाही. म्हणून सांगतो आता बघा, आता सायकल बघा, सायकल पण पडली आणि रेनकोट फाटला आहे का. म्हणून सांगतोय नाही तर तसं गैरसमज करून घेऊ नका. सायकल माझी कंडिशनमध्ये नाही. मी कसं चालवते ते मला माहीत आहे. चालतं पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. टोटल सगळी भिजली ती. 2 दिवस झालं ह्याच कपडे. आता बॅगेतले पण कपडे घालू शकत नाही कारण टोटल बॅग पण सगळी भिजली. रात्री कसं झोपलो ना ती मला माहित आहे. अक्षरशः गारटलोय अंग सुम झालं. आता हे बघू शकता. आणि घाट पण जरा वेळ असतं बघा. काय घाट लय डेंजर आहे. म्हणून कधी बायचान्स जर आला तुम्ही सगळं साहित्य जवळ ठेवा. आणि शक्यतो जास्त पैसे असावं. कारण हे कसं आहे कधी झोपायची जागा पण गावत नाही. आणि तुम्हाला सांगतो महादेव जास्त पैसे जर जवळ नसलं तर शक्यतो महादेवाचं मंदिर आपल्याला जास्त पकडायचं. कारण महादेवाचे मंदिर खूपच आहे त्या रस्त्याला. महादेवाच्या मंदिरात कधीच कोण नाही म्हणू शकत नाही. तुम्ही कधी बायचान्स आला तर बघू शकता. हे
आणि कधी पण राऊत साईडनं पण चालताना काळजी घ्या, कारण खायला एकदम खोल आहे. आणि ह्या साईडनं पण चालताना डोंगरा साईडनं चालताना ह्या दिवारापासनं तरी पण काळजी घ्या. आता ही दगड कोसताना किती शक्यता, पावसात खूप शक्यता असते हो, लूज माती होती. आणि तिकडे ह्या साईडनं चालायचं नाही, राऊंड साईडनं चालायला लागलं चालेल. माणसाने कळतं गाड्या चालवताना, कारण आपल्या पैसे सायकल आहे, सायकल काय स्पीडनं चालू शकत नाही, तर वरनं कधी दगड कोसळून सांगू शकत नाही. आता बघू शकता आणि त्यात खूपच पोरं बोलत असले की तू काय खातोस काय नाही, व्हिडिओ अक्षरशः कुठल्या कंडिशनमध्ये कसा जगतोय काय खातोय ना ती मला माहीत आहे. कारण की आता तुम्हाला सारखं चहा बिस्किट ती खाताना दाव का, मी अक्षरशः एवढं दिवस झालं घराच्या बाहेर आहे, मी अक्षरशः चपाती भाजी काय खाल्ली नाही, एकदा तेवढा पराठा खाल्लेला त्याच्यावर काय नाही. कारण की इथं पराठा सुद्धा 24 रुपयाला आहे, काय सांगू, म्हणून चहा बिस्किट सारखं खातोय मी. आता हे घर बघू शकता सिंगलच आहे, बाकी तर घर नाही ते बघा, हाय ती पण फक्त वरते आहे ती, म्हणजे असं टोकावरते हे बघू शकता. आणि एकमेव एवढंच घर आहे आणि साईडला आहे नदी. पण किती मस्त राहत असतील बघा, कोणाचं एक नाही दोन आहे, आपलं खायचं. इथं शेती आहे बघा, साईडला शेती करतात मस्तपैकी, बघू शकता. आता देवप्रायापासून आलोय, आता 8 किलोमीटर पुढं आलोय. दिवसात 30 किलोमीटर होते चालू, तर 25-30 100 किलोमीटरांनी तोडत होतो. वैताग असाला कधी केदारनाथ येईल असं झालंय, तू लय मिस करतोय बाबासनी. गाईस जस्ट मी आता श्रीनगरमध्ये आलेलो आहे. खूप दम लागला, अक्षरशः एवढं चढ आहे ना, आधीमध्ये कुठं तर पुणे रस्ता आहे आणि शक्यतो चढच आहे. बघू शकता आता जस्ट श्रीनगरमध्ये आलोय बघा. आता काय इथंच कुठं तर मंदिर बघतो. आता काय चालायचं जास्त होणार नाही, कारण की खूपच दम लागलाय. अजून केदारनाथ बाबाचं मंदिर 100 किलोमीटर आहे. आता इथं तर कुठं तर आपल्याला आरामासाठी जागा बघितली, मंदिर बघितली पाहिजे. चालतंय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. जय महाकाल.